पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आज तुम्ही मुलाखतीत माझ्याबद्दल जे काही बोललात ना, मला खरंच खूप मस्त वाटलं। तुलाच काय, मलाही खूप छान वाटतंय। अरे हो, तुला सांगायचं राहून गेलं, साडी घ्यायला गेलेलो ना, दुकानात शिरल्या दुकानाचा मालकच आला भेटायला मला। श्रेयस सर नमस्कार नमस्कार, बसा बसा। म्हटलं हा नमस्कार। हा काय सुचे ना, कोण माणूस? तेवढ्यात बोलला, साहेब म्हणा हा ते तुम्ही मिसेस इंडिया अश्विनी वाघमारेंचे मिस्टर ना? हो मी तोच। मग काय, चहा पाणी खुर्ची बसायला फुल VIP ट्रीटमेंट, आणि हो साडीवर डिस्काउंट पण दिला। किती कौतुक करताय तुझं सगळं। आपला सूर्या टपरीवाला, तो तर तुझं कौतुक करता करता थांबत नव्हता। एवढं काय केलंय मी? लोक आपले उगाचच एवढं कौतुक करतात। कसं कसं? तू जे काय अचीव्ह केलंयस ना अश्विनी, ते सगळ्यांना जमत नाही ग, म्हणून लोक कौतुक करतायत। आणि तुझा अनवरा वेडा, वाटेल तसा बोलायचा तुला। जाम वाईट वागलो यार तुझ्याबरोबर, सॉरी। स्वभाव असतो एकेकाचा, आणि हे सांगायची तुम्हाला गरज आहे का की तुमचं माझ्यावर केवढं प्रेम आहे? कळतं मला ते। पण तुला माहितीये, माझं जितकं प्रेम आहे ना तुझ्यावर, त्यापेक्षा जास्त प्रेम तू माझ्यावर करतेस। मी इतका त्रास दिला तुला, पण माझी साथ नाही सोडलीस तू। माझीच काय, माझ्या फॅमिलीची सुद्धा साथ नाही सोडलीस। थँक्यू। हाय चला, लेट होतोय, माई आपणकडे जायचं ना, चला तयार व्हा। हो जाऊया ना माई अप्पांकडे। पण मी काय म्हणत होते, आईंचा ना मूड ठीक दिसत नाही। अश्विनी, मी तुला सांगितलं, तुझ्या आनंदाच्या आड जो कोणी येईल त्याला इग्नोर करायला शिक आता। आईचा मूड नसेल तर तिला नको येऊ दे, आपण जबरदस्ती नको करायला। हे बघ, ती तिच्या ठिकाणी ठीक आहे, आपण आपल्या ठिकाणी बरोबर आहोत। तिचंही चुकत नाही, आपलंही चुकत नाही, आणि आपण नक्की जायचंय, कारण हे सेलिब्रेशन तुझ्या सक्सेसचं आहे, आणि ते मला सेलिब्रेट करायचंय। मी याच कपड्यात येणार आहे, तू ही नवीन साडी नेस आणि आपण जाऊया। चल रेडी हो। ऑटो शिट यार, ऑटो। एक पण ऑटो थांबत नाहीये। ऑटो ऑटो। प्रतीक ट्रांसपोर्ट सर्व्हिस चालेल का? तू काय माझा पाठलाग करतोस का रे? भलाई का तो ना जमानाही नाही रहा। तुला त्या दिवशी पण मी इतकी मदत केली, तू साधा कॉल तरी केलास का मला सांगायला कसं झालं सेलिब्रेशन? आता तू मला ओरडतच बसणार आहेस का की मला ड्रॉप पण करतोस ऑटो स्टँड पर्यंत? मला सांग, तुला नक्की कुठे जायचंय? वा, म्हणजे मी ऍड्रेस सांगितल्यावर तू म्हणशील की अरे हो हो मी पण त्याच रूटने जातोय, तुला ड्रॉप करतो। पण ही जुनी ट्रिक झाली हा। सांग तर कुठे जायचंय? मनीष नगर। हसतोयस का? हे बघ, ओ आता तू याला माझी ट्रिक म्हण किंवा कोइन्सिडन्स म्हण किंवा मग तुझं लक म्हण, पण मी तिथेच जातो आणि मी तुला इझिली ड्रॉप करू शकतो बरं। पण जर तुला असं वाटत असेल की मी हे सगळं तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायला करतोय, तसं काहीच नाही, ठीक आहे? तू ना तुझ्या ऑटोचीच वाट बघत बस। अरे अरे थांब थांब थांब, मला ड्रॉप कर प्लीज। बस बसलीस? हो। संजू, अरे काय पसारा करून ठेवलाय? चल आटप लवकर, मामा मामी येतील एवढ्यात। अहो वाजले किती बघितलं का? येतील ना एवढ्यात ते आता सगळे। हे बघ, मी आणि संजू दोघंही तयार आहोत। या वाटे 3 वेळा पुसून झाल्यात माझ्या। तुझीच तयारी कुठपर्यंत आहे ते सांग मला। माझा सगळा स्वयंपाक अगदी रेडी आहे,
आशूला आवडतात म्हणून गुलाबजाम केलेत आणि श्रेयसरावांसाठी भरली वांगी. उज्ज्वला ताईंसाठी टोमॅटोचं सार केले. त्यांचा मूड नसताना सुद्धा आशूच्या आनंदासाठी आज येत आहेत त्या फक्त. त्यांचं मन जपायला पाहिजे ना जरा. आणि माझ्या आवडीचं तुझ्या आवडीचं आईस्क्रीम. आज जेवण झालं ना की 2 बाउल आईस्क्रीम देणार आहे मी तुला. आणि मम्मीच्या आवडीचं. संजू बेटा, मी तुला सांगितलं ना मम्मीचं खूप मोठं काम आहे, तर ती डोंबिवलीमध्ये नाही आहे बेटा. मग ती कुठे आहेत? ती ना तुम्ही तर मला तिला व्हिडिओ कॉल करून नाही देत, कॉल करून नाही देत. कुठे मला सांग ना मम्मी कुठे 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 मम्मी कुठे मम्मी कुठे मम्मी कुठे मम्मी कुठे मम्मी संजू, तुला कळतंय का? सारखं मम्मी मम्मी मम्मी. तुला सांगितलं ना मम्मी नाहीये इथे. अरे संजू वरती ओरडून काय होणार आहे का? संजू संजू बाळा रडू नकोस. चल तुझी खेळणी घे आणि आपण आज जाऊया. चला चला चला, कुहू येईल आता. चला. कसं आहे ना विद्युत, घरामध्ये नक्की काय चाललंय, आपली मम्मी कुठे गेली आहे हे त्या बिचाऱ्या संजूला कळत नाहीये. त्याच्यावरती असं ओरडून काय होणार आहे? त्याला नीट समजावून सांगायला हवं. आजकाल ना यांना दगदग झेपत नाही. असं अचानक उठून रायपूरला जायचं म्हणजे. पण हे आणि यांचे मित्र एकमेकांसाठी काहीही करायला तयार होतात. आई, हे बाबा परांजपे मयूच्या जन्माच्या वेळेस आले होते ना? होतेच. मयूच्या वेळी त्यांनी आपल्याला किती मदत केली होती, केवढी धावपळ केली होती. खरंच हार्ट अटॅकचं ना काहीच सांगता येत नाही. धड धाकट माणूस असं अचानक गेल्याने घरच्यांचं काय होत असेल ना? अगं घरच्यांना काय, यांना सुद्धा कळलं ना तेव्हा किती अस्वस्थ झाले ते. आई, नका हो तुम्ही काळजी करू. हे गेलेत ना सोडायला बाबांना. आई, बाबांना बसवलं ग. सावरलेले वाटले मला, पण जाताना त्यांना खूप धक्का बसला होता. पण त्यांना माहिती होतं, कारण परांजपे काकांना 2 मायनर हार्ट अटॅक येऊन गेलेले. 90% ब्लॉकेज होतं. म्हटल्यावर बाबांना कुठेतरी अंदाज असणार की अशी न्यूज कधीही येऊ शकते. रायपूर इथून किती दूर आहे रे? अरे आपल्याकडे एवढं सगळं घडत असताना असं अचानक उठून जायचं म्हणजे काही सोपं आहे का? आणि तू इकडची काळजी करू नकोस, मी आहे ना इकडे. मी काय म्हणते, आपण सगळ्यांनी माईकडे जायचं कॅन्सल करूया का? चालेल, तू आपली खिचडी टाक बघू. बर. एक मिनिट. आपण का कॅन्सल करतोय? अहो, बाबा नाहीयेत आणि आपण असं सगळ्यांनी जाणं बरं दिसत नाही ना. अश्विनी, आपण जातोय आणि नक्की जातोय. अश्विनी, हे मृत्यूलोक आहे. इकडे आज उद्या कोणी ना कोणी कधी ना कधी आपल्याला सोडून जाणारच आहे. पण आपण या जगात आहोत, जिवंत आहोत, आणि देवाने आपल्याला एक चांगला क्षण दिलाय. तो आनंदाचा क्षण आपण साजरा करायला नको? पण बाबांशिवाय जाणं जरा बरं नाही दिसत. अश्विनी, बाबांना तिकडे जाणं भाग होतं आणि ते गेलेत त्यांच्या मित्रासाठी. आणि माही अप्पांना तर परांजपे काका कोण हे माहीत सुद्धा नसेल. मग त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी केलेली तयारी आपण का वाया घालवायची? आणि खरं सांगू अश्विनी, मी जर आता फोन केला बाबांना आणि विचारलं किंवा हे सांगितलं की परांजपे काकांबरोबर हे असं झालंय म्हणून अश्विनी सगळं सेलिब्रेशन कॅन्सल करते, ते काय म्हणतील माहिती? ते म्हणतील, अश्विनीला सांग की माझ्या मित्राला हे कदापि आवडलं नसतं आणि मलाही आवडत नाही. नको उगाच. तुम्ही सांगितलं तर ते माझ्यावर चिडतील. मग माहितीये ना तुला, मग का कॅन्सल करतेस? आपण जातो. चल आई, तू तयार हो पटकन. आणि तू बाबांची काळजी करू नको. मी सारखं त्यांना फोन करत राहीन, अपडेट्स घेत राहीन आणि तुलाही सांगत राहीन. ठीक आहे? ठीक आहे. मला माहिती आहे असे दुःखाचे क्षण नेहमी येत नसतात. पण तुझा हा नवरा तरी कुठे नेहमी तुझ्या प्रेमात असतो. इतक्या दुष्ट माणसासारखा वागलोय मी तुझ्यावर.
मग आता या दुष्ट माणसाला जर मनापासून वाटत असेल की तुझं सक्सेस, तुझी प्रगती आपण सेलिब्रेट करूया, तर करूया ना. तुला खरंच मला आनंदी बघायचंय? हो. मग तुला एक सिक्रेट सांगतो. तुझ्या या चेहऱ्यावर नेहमी हसू असू दे. तू हसत राहिलीस तर मी आनंदी राहीन. आता पुढे काय करायचं ते तू बघ. तू दार उघडा. विद्युत, अरे शिल्पी आली. आपा शांत व्हा. दार उघडा प्लीज. आप्पा माई दार उघडा. विद्युत. शिल्पीचा आवाज. आली आहे शिल्पी. माई, तिला आत घ्यायची काहीच गरज नाहीये. तिला पण नेमकं आत्ताच यायचं होतं. पप्पा मम्मी आली. संजू थांब. संजू कुठे जायचं नाही, तू थांब. संजू. संजू दार उघड बाळा. संजू, मी सांगितलं ना नाही जायचं. आता जर दार उघडलं नाही तर मी पोलिसांना बोलवी ना. दार उघडा. हे बघ, मला 4 चौघांमध्ये कुठलाही तमाशा नकोय. अहो पण आप्पा, तिला घराच्या आतमध्ये घे आणि जे काय बोलायचं ते बोल. हे बघ शिल्पी, मला उगीच तमाशा नकोय. तुला जे काही बोलायचं असेल ते शांतपणे बोलायचं असेल. संजू. 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 संजू बाळा, कसा आहेस तू? हा, मी खूप मिस केलं रे तुला. खूप मिस केलं मी तुला. मी पण मिस केलं तुला. मी पप्पाने सांगितलं की मम्मीला फोन लावून द्या. मग फोन नाही लावायला दिलं तुला. पण आता मी आली आहे ना, आता सगळं नीट होईल. हा संजू, चल आपल्याला इथे नाही राहायचंय, आपल्याला जायचंय. चल चल. पण तू ठीक आहेस का? आणि तू कुठे होतीस? मी खूप प्रॉब्लेम मध्ये आहे संजू. मला माहिती होतं तू कुठे असलीस तरी मामीच्या पार्टीला नक्की येणार. पार्टी? कसली पार्टी? मामी सेकंड आली ना, त्याची पार्टी. आणि आपण खूप मजा करणार आहे. आता आईस्क्रीम आणलंय, आपण एन्जॉय करूया. वा, मस्त. पार्ट्या चालू आहेत तुमच्या इथे. तुम्ही मला विचारलं मी काय कंडिशन मध्ये आहे, मी कुठे आहे, कशी आहे. माझ्याबद्दल कोणाला काही पडलेली नाहीये आणि तुम्ही पार्ट्या करताय. संजू ऐक ना बाळा, मी इथे कुठलीही पार्टी करायला आलेली नाहीये आणि मला त्यात इंटरेस्ट पण नाहीये. मी फक्त तुला घ्यायला आलीये बाळा. तू चल माझ्यासोबत बाळा, चल. शिल्पी, अरे संजू माझा मुलगा आहे. तू त्याला कुठेही घेऊन जाऊ शकत नाहीस. तो माझा पण मुलगा आहे. संजू बाळा, तू आज चल बघू माझ्या बरोबर. माई, कोणीही कुठे जाणार नाहीये. ऐकू दे त्याला सगळं. संजू लहान आहे. विद्युत त्याच्या कानावर पडलं तर? पडू दे माई. त्याच्या कानावर सगळं पडू दे, त्यालाही कळू दे. त्याच्या आई वडिलांच्या आयुष्यात काय चाललंय ना त्याला सुद्धा समजू दे. आणि किती दिवस आपण लपून ठेवणार त्याच्यापासून? तू म्हणतोयस ते बरोबर आहे की त्याला कळू दे, पण विद्युत ही ती योग्य वेळ नाही आणि पद्धतही. अरे तो लहान आहे अजून. त्याच्या कलाकलाने घेऊन त्याला समजवूनच सांगावं लागणार आहे. आप्पा, ती वेळ आता निघून गेलीये. आता जे आहे जसं आहे ना तसं संजूला समजू दे सगळं. वा, नशीब निदान तेवढं तरी कळलं नाही. कारण आता ती वेळ आली आहे विद्युत. तुला माझ्या बरोबर राहण्यात इंटरेस्ट नाहीये ना,
मलाही तुझ्या बरोबर राहण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये आणि मला तुझ्याशी खरंच काहीही संबंध ठेवायचा नाहीये. मी इथे फक्त संजूला घ्यायला आलीये, ते मी घेणार आणि जाणार. तू संजूला कुठेही घेऊन जाऊ शकत नाहीस. का? माझा मुलगा आहे तो. तुझ्या एकटीचा मुलगा नाहीये तो, समजलं ना? तो माझा सुद्धा मुलगा आहे. आणि मी हे जे तुझ्यासोबत न राहण्याचा निर्णय घेतलाय ना, तो फक्त आणि फक्त संजूसाठीच घेतलाय. माझं काय आहे ग, तू कशीही वागली असतीस ना तरी मी मॅनेज केलं असतं, पण मला माझ्या मुलाला तुझ्यासारख्या आईसोबत ठेवायचं नाहीये. हे तू ठरवू नकोस, संजूला ठरवू दे. तू लोकांशी कशी वागतेस त्याला काय करणार आहे? स्वतःच्या मुलाचा वापर तू ताईला स्पर्धेत हरवण्यासाठी करून घेतलास. ती स्पर्धेत हरावी म्हणून तिच्या ज्यूस मध्ये तू सेडेटिव्ह मिक्स केलेस आणि ते सेडेटिव्ह तू संजू मार्फत तिच्यापर्यंत पोहोचवलेस. स्वतःच्या मुलाचा इतक्या वाईट गोष्टीसाठी वापर कोणती आई करून घेते सांग मला? शिल्पी, तू आई म्हणून वाईट आहेसच, पण तू माणूस म्हणून देखील वाईट आहेस. अच्छा, मग 2 वर्ष जेव्हा मी त्याला सांभाळत होते, त्याचं सगळं करत होते, तेव्हा तू कुठे होतास रे? बाप म्हणून तू त्याचं काय कर्तव्य पार पाडलंस? शिल्पी, त्या घरात संजू फक्त तुझ्यासोबत नावाला राहत होता, फक्त नावाला. त्याचं सगळं केलंय ना ते माझ्या ताईने. त्याचा अभ्यास, त्याला शाळेत सोडणं, त्याचं खाणं पिणं, त्याचं आजारपण सगळं सगळं माझ्या ताईने केलंय. आणि हवंय ना तर तू त्याला विचार, तोही तुला हेच सांगेल की त्याची सगळी देखभाल माझ्या ताईनेच केली आहे. हो, मग विचार त्याला, बोलू दे त्याला. विचार, मला ठाऊक आहे की तो खरंच बोलेल. का माहितीये? कारण त्याच्यावर माझ्या ताईचे संस्कार आहेत. बस बस, आता तुझ्या ताईचे संस्कार बस. मी त्याची आई आहे हे विसरू नकोस. आणि आईची जागा ही खूप महत्वाची असते आणि ती कोणीच घेऊ शकत नाही. मम्मी पप्पा नका ना भांडू, मला नाही आवडत. हो. हो संजू, हे बघ बाळा, मी इथे ना अजिबात भांडायला आलेली नाही. मला बाकी काही नको, मला फक्त तुला घेऊन जायचंय. हा, मी तुला घेऊन गेले की काही माझा काही प्रॉब्लेम नाही. आपण छान राहूया तिकडे आणि मग कसलीच भांडणं नाही होणार. हा, तू सांग तुझ्या पप्पांना, त्यांना म्हणावं मला आई आवडते, ती माझी फेवरेट आहे आणि मी तिच्या सोबतच राहणार आहे. सांग तू. बस इकडे बस. संजू, हे बघ, मला सांग, तुझ्या स्कूलच्या पीटीएमला कोण येतो तुझ्या सोबत नेहमी? मीच येते ना. हा, मी तुला आजपर्यंत एवढे आईस्क्रीम्स, केक्स, चॉकलेट्स, तुझे सगळे लाडू कोणी केलेत आजपर्यंत? मीच केलेत ना संजू. तुला खारी बिस्किट नाही आवडत, तुला क्रीम बिस्किट आवडतं, पण मामी ते तुला देत नाही कारण ते महाग असतं. तिचं ना फक्त कुहूवर प्रेम आहे. हे सगळे लोक खूप सेल्फिश आहेत, खूप. आणि मामा किती वेळा तुला ओरडलाय छोट्या छोट्या गोष्टींवरनं. सतत आवाज वाढवलाय त्यांनी, वाढवलाय ना. मी कधी वागलीये तुझ्याशी अशी? मी कायम तुला प्रेमाने वागवत आलीये, हो ना? आणि तुझा आजी आजोबा या 2 वर्षात कधी तुला भेटायला तरी आले का? कधी तुझ्यासाठी खाऊ घेऊन आले? तुला फोन तरी केला विचारायला की संजू बाळा तू कुठं आहेस, कसा आहेस? आता फार ऋतू चाललंय त्यांचं प्रेम, पण त्या 2 वर्षात मी होते ना तुझ्यासोबत. आणि तुझी मामी आहे ना, ती काही डिझर्व वगैरे करत नाही हे कॉम्पिटिशन वगैरे. फालतू मध्ये 2रा नंबर आलाय तिचा. हे सगळे चांगले चांगले कपडे घालून मिरवणं, मोठमोठ्या लोकांची गप्पा मारणं, हे सगळं कोणाकडून शिकलीये ती? सगळं माझ्याकडून शिकलीये. आणि आता आपल्याला माज दाखवते. संजू, हे लोक खूप सेल्फिश आहेत. आपण नाही राहायचं यांच्यासोबत. आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये ना मी तिला हरवणार नव्हते. मी तिच्या त्या ड्रिंक मध्ये काहीही मिळवलं नव्हतं. मला ना फक्त तिला तिची जागा दाखवून द्यायची होती, बस बस. म्हणजे तू मम्मीच्या ज्यूस मध्ये खरंच ते औषध टाकलंस? असं तर फक्त बॅड पीपल करतात.
संजू संजू, तू माझ्यापासून लांब का जातोस? माझ्याकडे ये ना बाळा, माझ्याकडे ये ना, मी तुला हवं ते सगळं देईन बाळा, प्लीज माझ्याकडे ये. तू मामी बद्दल असं का बोलतेस? मामी मला नेहमी माझ्या आवडीचं खायला देते. माझ्यावर खूप प्रेम करते मामी. मी ते मामीला ज्यूस दिलं म्हणून ते मामीने पिलं आणि तूच त्या ज्यूस मध्ये काहीतरी टाकलं होतं म्हणून मामी स्टेजवर चक्कर येऊन पडली. अशी चांगली लोक नाही वागत. तू बॅड आहेस. मला तुझ्यासारखी मम्मा नको, मला मामी सारखी मम्मा पाहिजे. तू चांगली नाही आहेस. मी तुझ्यावर कधीच येणार नाही. मी पप्पांसोबतच राहणार.